मी काय म्हणतो ऐक ना. अरे तू सोड ना मला. बाय पडले असते मी आता. मी सोडायला नाही आलो तुला माहिती ना. मी धरायला आलोय. धरायला आलाय? हा, हा. काय धरायला आलायस? डिपाडी डिपांग डिचपाडी डिपांग हिडिबाडी डिचपांग डिपांगड काळी माती निळ पाणी हिवर शिवार ताजा ताजा. काय दचकले काय तुमचं काय काम आहे आणि इकडे काय तुमचं काम? म्हणजे म्हणजे मला कशाला तुम्ही हात लावला? म्हणजे विसरली का? विसरली नाही म्हणजे? विसरली का? जुन्या आठवणी आज विसरली. हे बघ मी तुला किती वेळा सांगितलंय ते झालं गेलं गंगेला मिळालं आता तू सोडून दे. नाही मी नाही सोडणार. सोडणार नाही? नाही अजिबात नाही. मग काय धरून ठेवणार आहे काय? हे बघ चंपे नीट राहा. तुला एकच सांगतो. तुला काय कमी केलं कमी नाही तूच सांग. हा जे नाही ते दिलं तुला. जे नाही पाहिजे ते दिलं तुला. जिडे नाही तिडे नेलं. जे नाही ते दाखवलं. काय दाखवलं? हा? काय दाखवलं? याला तुला खांडा घाटात नेलं नव्हतं का? हा नेलं होतं की. आणि मग पाहिलं नव्हतं खांडा. पाहिलं होतं. आणि एकदा लंडनला नेलं होतं ते. लंडनला? आणि मग कुठल्या लंडनला 15 नेलं दिवस होतं? 15 दिवस गेलतो आपण. 15 दिवस गेलेलं काही आपलं लंडनला नेलं काय? होतं. आणि तो पाहिलं नाही का? आता पहिले मला हे सांग हं. कशासाठी इथे आलास तू? अरे मला कळालं तू आली म्हणून इकडं. हा मग म्हटलं चला तर जाऊन याच्या भेट घेऊन या. हे बघ बाबा माझ्या नवऱ्याला जर कळलं ना तर तुझा मूडदार पाडेल. तो समजलं नवरा ना? घरी नाही मी घरून जाऊन आलोय. घरी जाऊन आलास? तिकडे दारूच्या आड्या गेले. अरे तुला संशयी माणूस आहे तुला माहिती नाही. त्याला जर कळलं ना की तू माझ्या मागे मागे इथं वावरामध्ये आहेस तर तुलाही माराने मलाही जाऊन टाकेल इथं वावरामध्ये. जाऊ दे का बाय. तो नवरा तो खटकला ना मी आहे ना तुला सांभाळायला. हे अरे तू काय बोलू राहिलास? मला पोरगी आहे एक. असू दे ना. हा ती जाईल नवरा करून आवर. तू माझ्यावरती प्रेम करतोस की माझं वाटोड करायचं बघतोस? नाही ना आलेक माणूस आहेस एक नंबर. म्हणजे अरे माझी पोरगी आली आहे लग्नाला करून तिचं लग्न करून टाकू आपण. एवढं काय? आणि मला म्हणतो की तुझा नवरा गेला तर मी तुला सांभाळतो. काय लाज लज्जा काय आहे की नाही तुला? आहे तो काय किती दिवस जगणार नाही तरी. हा तू 100 वर्ष जगणार आहेस ना अरे ते तुला? दारू पिऊ पार जाम झालं त्याच्या किडनॅप फेल झाले. हा किडनॅप फेल हा. तुला सगळं माहिती आहे तिच्या किडनॅप स्नायू आहे ना आता काम नाही देती कुठले स्नायू? कसले स्नायू? त्याच्यावाली. हा तुला लय स्नायू बद्दल माहिती आहे. शपथ कुठं मला माहिती. नाटक करून आलास ते. तो मला वखत मला माहिती स्नायू काम देते नाही म्हणून. हे बघ बस आता निघ पहिले इथून. पण नाही मी जाणार नाही. आता निघ. एक कर. मला एक पप्पी दे. पप्पी? मी जातो निघून. अरे तुझं काय येडे पांढरा करून ठाक टाकी चावले आता. तुझं काय हा. डोकं बिकं फिरलं की काय? हे काय सांगतो हा. अरे तो मला लय लुटले माहिती का 10-5 लाखाला लुटले. येडे पांढरा करू जरा. लोक तेवढे वसूल केल्याशिवाय जाणारच नाही आता मी. अरे तुझं काय डोकं फिरलं का? अरे वावरामध्ये लोक जर बघितलं ना की अरे, या कोणी- बाईचं काही चालू आहे एवढी मोठी पोरगी असताना कोणीच नाही इथं. कोणीच ना काही उरावर बसणार तू माझ्या. मग चल इकडे आंबे चाडू शकतात. चल ना इकडे कोण तुझी नाही. sana सवय काय गेलेलीच नाही बाबा. अरे अरे सोड. अरे माझा नवरा जर आला ना तो 10 रुपयाला गेलाय तिकडे. अरे सोड मला. अरे तो जर आला ना तर तुझं ना काही खरं नाही समजलं ना. हे बघ बरं मग आज का हे बाबा संध्याकाळच्या भेटशील का? बाबा हे बघ मी तुला एकच सांगते आता पण जे झालं ते झालं. आता तू लांब मी लांब. चला बाबा आता घरी जायचंय. लय जोश. ओ वहिनी. काय हो भाऊजी? अहो कुठं घरी चालले रानात आलते आता चालले घरी. लय काम करता राव तुम्ही. हा मग आता करावंच लागतं ना. तुम्हाला खरं सांगू का हा माझं लग्न जर झालं असतं ना तुमच्यासोबत म्हणजे तुमचं जर लग्न माझ्यासोबत झालं असतं ना काय? तुम्हाला मी रानातच पाठवलं नसतो. तुम्हाला फक्त घरात ठेवलं असतं राणी सारखं. मला नाही राहायचंय घरात. आणि कशाला माझं नवरा चांगलं आहे तुमच्यासोबत का झालं असतं माझं. पण ते मला थोडं तुमची किव येते बरं का. बघा ना तुम्ही एवढ्या सुंदर दिसायला. हा तुमचा नवरा आहे ना अजिबात तुमची काळजी घेत नाही. अहो प्रेमच नाही तुमच्या नवऱ्याच तुमच्यावर. एवढी भारी बायको असताना कोणी रानात पाठवाल का? किती काळ्या पडल्या बरं तुम्ही. बघा ना हे बघ इथं काळं काळं व्हायला लागले थोडं. तुम्ही जरा लांबून बोला बरं का. आणि हे बघा माझं नवरा ना खूप चांगलं आहे आणि त्याला माझी ना खूप काळजी आहे समजलं का. तुम्ही माझ्या नवऱ्याच्या बाबतीत काहीच बोलू नका. अहो पण मला पण तुमची काळजी वहिनी. पण तुम्हाला समजा ना माझ्या मनात काय चाललंय. मला काय करायचं तुमच्या मनात काय चाललंय. असं हे बघा तुम्ही ना चिडू नका बरं. तुम्ही ना जेव्हा हसताना जेव्हा असं खुश असताना तेव्हाच भारी दिसतं बरं का. असं बघा बरं चेहरा कसा झालाय राडका. बघूच वाटत नाही हो तुमच्याकडं. मग नका ना बघू तुम्हाला कोण बघा बोललंय. मग थोडं हसा ना. थोडं हसा बरं. बोला काय काम आहे. चला मला घरी जायचंय. अहो, काम नाही काही माझं काहीच काम नाहीये तुमच्याकडे. आपलं असंच म्हणलं गप्पा माराव्यात. काय झालंय माहिती का हम्म. माझं झालंय ब्रेकअप बरं का. मला एवढं बोर होतंय. फोन नाही कोणत्या पोरीचा मेसेज नाही.
म्हणलं चला वहिनी आपल्या भारी आहेत एक नंबर, बोलायला गप्पा मारायला. हा मग तुमचं तिकडे ब्रेकअप झालं नाही तर तुम्ही का माझ्या पंचायती करत मला बस? जमलं बघा अहो. काय? अहो म्हणजे बोलणं चालणं जमलं बघाव म्हंटल. तुम्हाला काय वाटलं? जमलं तर जमलं बघाव. म्हणजे आपलं? हा अहो तुम्ही एकदम माझ्या मनातलं ओळखलो. काय? बरोबर. ओ तुम्हाला समजतं का? वहिनी आहे मी तुमची. माहिती ना. हा. ऐका ना, आता काय झालंय माहिती का, माझं वय झालंय, लग्न करणारच आहे मी. म्हणजे आपण मैत्री करू शकतो का दोघं? काय नाही करू शकत, मला नाही करायची तुमच्या सोबत मैत्री. आणि हे बघा अशी वाट आडवत जाऊ नका बिलकुल. तुम्ही लय मनावर घेता बरं का. हे बघा मी काही चुकीचं बोललो असेल तर सॉरी, पण थोडा माझा विचार करा राव. मी का तुमचा विचार करू? बरं मी तुमचा विचार करतो, जमल का? हे बघा मला रिकामा टाइम नाही बरं का. बरं ऐक सारखा ना ऐका ना टाइम आहे का आज? आपण पिक्चरला जाऊ दोघं. काय? हा. मी माझ्या नवऱ्यासोबत जाईन, तुमच्या सोबत का म्हणून तुमचा येईन? नवरा राहणार ते काम करतो दिवसभर, त्याला थिएटर तरी माहितीये का राव? मग तुम्ही का संडेवानी फिरता? तुम्ही पण जावा ना काम करायला. तुम्ही येता का सोबत? मी नाही येत. हो मस्त फिरू, जेवण बिवण करू हॉटेलला, चला एन्जॉय करू. मला नाही यायचं. ऐका ना, ओ मी काय येऊ? तुमचा काय संबंध मला घेऊन जायचा? अहो संबंध आहे वहिनी, संबंध लय मोठा संबंध आहे. कोणता संबंध आहे आपला? हे बघा मी तुम्हाला डायरेक्ट बोलतो. हा हा मला आहे ना तुम्ही आवडत आहे. हा मग ती आवड ना तुमच्या मनात ठेवा, बाहेर नका आणू. अहो लय दिवसाचं मनात ठेवलंय, 2 वर्ष झाले, 2 वर्ष. माहितीये का, मला झोप येत नाही रात्री, तुमचा चेहरा दिसतो, असं वाटतं लग्नच नाही करावं, तुमच्या सोबत राहावं फक्त. हा जर ती स्वप्नच बघा, ती स्वप्न कधी पूर्ण नाही होणार आहे नाही तुमची. होतेत ना, पहाट स्वप्न पडलं होतं, खरंच होणार आहे. तुम्ही स्वप्नात ओ, आलत्या. सारखं ओ वागा. वहिनी, ओ वहिनी, वहिनी लई गेल्या बो निघून. जाऊ द्या, वहिनीला राग नसन आला ना आपला, जाऊ द्या. मनातलं तर बोललो मी आज, थोडस असं मोकळं वाटायला लागलंय. हा वहिनी गेल्या का? मी काय म्हणतो, ऐक ना अरे तू सोड ना मला, बाय, पडलंच ते मी आता. मी सोडायला नाही आलो, तुला माहिती ना, मी धरायला आलोय. धरायला आलाय? हा, हा. काय धरायला आलायस? म्हणजे धरायला काय आलास तू? हात हात धरायला आलास तू, माझा हात बीत काय धरू नको. हे बघ बाब्या, मी तुला नीट सांगते, बाय, तू तू नीट बोला, तुला एक सांगतो हा. तू 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 जा पहिला इथून. बरं मी काय म्हणतो, ऐक ना, याला पण नको ना गे. हे बघ माझा ना मुलगा आहे ना, त्याने जर बघितलं ना की कोणता तुझा मुलगा? तू माझा हे असं हात तो हातामध्ये ठाकरा घेतोस. गेला. अरे पण तू जा ना इथून, तू असं काय करायला लागलास? हा तुला काही लाज लज्जा वाटत नाही का? अरे माझं लग्न झालंय, मंगळसूत्र माझ्या घरात. असू दे ना, त्याला काय होतंय? काय होते म्हणजे? मग अरे आपलं प्रेम आहे ना पहिलं. अरे बाबा माझी मुलगी आहे लग्नाची, आणि तू तू जा रे बाबा, जा तू जा. तिचं लग्न करून देईल मी. हे बघ माझा मुलगा आला मला आला ना पप्पी द्या. आता. पप्पी दे ना. पप्पी, अरे तुला ना मी आता खरंच, माझी माझी मुलगी आहे ना, तो मुलगा आहे माझा, तू जा पहिला जा. काय 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 झालं? काय काय इकडे कुठं? तू बोल मारू राहिले काय? हा नाही, त्या म्हणा तू मा वावरात काल आलं म्हणून. हो मी त्याला म्हणलं कामाला येशाल का? हो हे बघा, माझ्या बापाला हाणता काय तुम्ही? हा? हो 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 हो, हा तुमचा बाप आहे का? हा. म्हणजे तुमच्या पण तेच असणार आहेत नाटक फालतू. म्हणजे हा? काय झालं? काय झालं म्हणजे? होत आहे की काळी आमचं प्रेम, पण आता माझं लग्न झालंय, मला पोरगी आहे, आणि तुझा बाप माझ्याशी छेडखानी करतोय. यांच्या सोबत आहे का तुमचं प्रेम? याच्या आधी होतं ना, हा आता 10-15 वर्ष होत. नाही मला वाटलं आता सध्याला ठकी संगत चालू आहे, म्हणजे हे पण सुरू आहे का? 2-2? अरे वा. म्हणजे बापाला लेक एकदम सारखा वारकाच आहे नाही का? हा तुम्ही 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 लोक निघा, मला तुमच्याशी उजत घालायची ना, तुम्ही लोक निघा पहिले इथून अगोदर. अहो माझ्या बापात काय कमी आहे? हा म्हणून टाका. माझा नवरा आहे ना, हिरो हिरो समजला ना, येईलच आता. पाहिला बेवडा ना. आलं काय हिरो आला? काय सरपंच इकडे काय काय रे हे? तुला काही काम करत होतं का नाही? नाही काम करायला चालतो ना. साऊथचा हिरो आला, साऊथचा. हो तुम्ही माझ्या नवऱ्याला नीट बोला. साऊथचा हिरो म्हणजे काय? झालं काय तुमचं? यांचं काय 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 झालं तिला? तो बोलत होता. नाही ऐक ना, नाही नाही ए सरपंच, तिला म्हटलं कामाली बा असेल नाही, आमचं तुला काम पडले असेल रिकामी तर. आमचं तुला- आम्हाला तू 2-4 बाया लागत आहे. कायला बाया पाहत होती गाण काढायला. हा का? आणि काय झालं माहिती का, मी तुम्हाला सांगते, हा जो बाबे आहे ना, एक नंबरचा नीच माणूस आहे. माझ्या हाताला धरून ना मला माझ्याशी चाळ करत होता तो. नाही बाब्या. नाही तसं रे तिच्या जा. ए, तो माझी सुद्धा बायको सोडली नाही का?
अरे याला 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 ती विचारत नाही म्हणती. अरे तिच्या हातावर काय लिहिलं होतं ना नाही ते पाहत होतो मी. तुला काय करायचं काही जाऊ. नाही तसं राहतं ती बांगडी फुटली तीनची हा. बांगडी? ती काच घुसली होती. हे बघ बाब्या, ही माझी सून आहे, समजलं ना? मी तुला सांगत होते ना माझी सून पण आहे म्हणून. मग आहे ना, मग मला काय करायचं? आई हा माय काय पोर झालं गेला पण? पोरला खतरनाक आहे माई. शाळेत नाही गेली ना तर तो तोंडाचा मारू हा. त्याला तिने मारू. कोणा पुरे हा. तुला ना- महापौर का आलाय अरे पोर काय नाही. बघ त्याला बापच तसं पोऱ्यात म्हणजे मी काय केलं? त्याला म्हणलं बापच नाले काय पोरत डबल नाले त्याला- लागले का? माझ्या बापाची चुकी नाहीये हा. ती तुमची बायकोच तू नीट तोंड हे बघ, सांभाळ, दोघांना तू एका बायको वावरामध्ये गाडी तू नाही. बायकोच मला आवाज देऊन बोलू घेतला. नाही. ती मला म्हणा कावले दिसरी भेटली अरे, असं तू काय तसं जाती काय मला बरं माहिती. का तुला- ती वरून म्हणा मानावरचे स्नायू काहीच कामाचे राहिले थोड्या दिवसात जाणार आहे बरं. अरे बाबा तुला ठेकी खोटं किती बोलतोय. मारे हा, हाणले. खोटं बोलतोय, किती खोटं मारे बोलतोय. हाणले ठेकी ना. एक मिनिट. काय झालं आत्या मामा नेमकं झालंय काय काय? झालं माहितीये का हे कोण आहे माझी आत्या आहेत मामा आहेत हा सासू सासू सासरे. तुझ्या सासूला मा बापा आवडत होईल हा कारण गावातल्या बऱ्याच बाया माझ्या बापा माग लागलेले आहेत एवढा हँडसम आहे का तुमचा बाप? हा. हे बघा त्याला काय जमे लागत दिले ताकद आहे आपल्याकडे. दिलंय. ताकद? दिलंय ना त्याचं लग्न करून दे. हा. गाणं पळतो. आत्या त्याला म्हणजे हे तुम्हाला निम्या गावाची छेडतात? बायको आहे. अगं नाही बाळा, हे खोटं बोलतात, हे आरोप करतात माझ्यावरती. ह्यांचं काय ऐकू नको. नीच आणि दोघं हे बाप ए, नीच बाबा, आहे. बाबा. बघा बाबा मार काय तू बर जर मा बायको कानाने जरी पाहिलं ना तो डोळा हा. काढीन. बर तुला माहिती का अजून काय तो बायको तुला सांगेल का काय सांगितलं? 15 ते 20 वर्षापासून तिचं बाळ लपडे नाही रे नाही हा. असं काही नव्हतं. तुम्ही याचं काय ऐकताय? हा खोटं बोलतोय अहो. मा पोरा देखता पडली नाही सांग रे तू. अरे मला माहिती तू खोटे आरोप बाहेर करतो बाहेरचा फायदा घेतो. हा, मी- हा. मी आजकाल तुझ्या बरोबर आहे हा. का? लहान तर मोठं झाले भाऊ तुझ्या बरोबर तू आजपर्यंत गावातल्या निम्या गावा बाहेर डाचळला. हो वहिनी तुम्ही घरी जा भांडणत नका पडू जा तुम्ही शांत बसा. आत्या मामा तुम्हाला माहिती का हा. हे कोण आहे यांचे? माझा मुलगा आहे. मुलगा आहे का यांचा नाले मुलगा आहे का? वाह भारी. अहो आत्या मामा तुम्हाला माहितीये का ह्याने आता छेडलंय मला. काय? वहिनी, वहिनी अरे, म्हणून. नालायक. काय रे? काय तू माझ्या- काय? छेडलं मा पोरं माझ्या बाळं मुलाला? का? हा, काय, काय, काय? तुला देईन मी. मारा ह्या लोकांना, मारा ऐका ना, ऐका ना. काय माझ्या सुनाला सोडतोस ते? ऐका, ऐका. हे बघा मी वहिनीला म्हणत होतो हा, तुम्ही रानात काम करता हा. हा, एवढ्या भारीतून दिसाल पिक्चर बघायला चला म्हणत होतो हा, बघ. पिक्चर बघायला काय काय वाईट बोलला बापर काय वाईट बोलला पिक्चर बघायला. याला नाही, आमच्या घरी मोठं एलसीडी हो. लावलं घरात पिक्चर पाहतो. हो हा? तो बायकोला बोलला तो काय दाखवतो टीव्ही मोठा हा? कसला माझा टीव्ही कसला तुम्ही माझा घ्या- TV तुम्ही घेतला बरं कसं मोठा वाटलं? एलईडी हा? तुला तोंडात येईन बघ काय झालं. काय शांत बस. हा हा. वहिनी काय मग अरे अहो, तू तो माझ्या आपल्याला काय म्हणतोय माहिती का? काय? नवऱ्याला सोडायला माझ्यासोबत राहा. काय रे एक तुला काम काय करा. लाज लज्जा तुला काय लाज लज्जा तुला तुम्ही जा आमच्या बायका घेऊन. हा नाही पण चालेल हे बघा काय चालेल घे रे तुला एक कोणाच्या माग बिनलाजा लाज हा. वाटते का? घेरे लाज- तुला काय? लाज- भाजीपाला आहे का? भाजीपाला वाटलं काय? तुमचं नशीब उलट मी हा. शिकलो. हा. हा. काही गरज नाहीये माझ्या सुनेला सोन्यासारख्या सुनेला बोलायची समजलं ना तुम्ही चालते बा त्या इथून नवऱ्याला नका सारखं आहे का तू बाकी हा. माझा नवरा कुठं तू कुठं काय हाय का तुला काय? झिपऱ्या एक नंबर त्याचे बुटाला पळीच करे माझं चोरी झालं. हा आता तू चालला तिची बरोबरी करे. तोले स्नायू काम देते का हा? काल तोडायला कमी तरी तू संध्याकाळी माग हा? संध्याकाळी माग येऊन पाय मग चालू आहे का बंद तुला दाखव. बर हा तूच बायको म्हटली मला तू हातात देतो हातात घेऊन पाय चालू का बरं, बंद? होय. तू माझ्यावर आरोप करू नको समजलं ना बाबी हा, काय? जमलं नाही मग अरे 15-20 वर्षापासून आमचं हा? 15-20 वर्षापासून नाही, आता होईन का नाही अरे आता म्हटली थोडं आणि यावर. तुम्ही बापल्या का असं संडाच्या संडास आहेत का? हा बरोबर बोलली गावात तू काय वळू म्हणून सोडले का तुमच्या दोघांना? आम्ही कोणाला वाटत नाही आई बाप आहे आपलं हा, बापले काय? बापले काय म्हणून कोणाच वाटत नाही असं वाटतं मित्र आहे मित्र तुम्ही काहीतरी आलाच आहे ना मारायला आहे ना खरंच हा दुसरा पाडला दुसरा पडला का तुमचंच आहे का? हा तुमचंच आहे का? मग मी याच्यापर्यंत मीच होतो म्हणून तुमचे किडे ह्यांच्या अंगात. हा बरोबर बोललीस आणि बाप पण तसंच नालायक नीच नीट बोला लोक आहेत एक बरं, हे नंबर. बघा. काय नीट बोल हे ऐका ना ऐका चला जाऊ द्या हा. हा मारा ए, याला, मारा मारा ए, मारा आला याच्या डोक्यात ए, आला याच्या डोक्यात. घाला याला, या बाब्याला मारा. या बाब्याला पहिले मार बाब्याला पहिले मार बाब्याला मार पहिले चल 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 त्यांच्या मागे चल चल नाही ते चालली. हा आता कसे पळून गेले साले हरामखोर आणि आरोप करतात आपल्यावरती ते हा ना. हा? हे बाय, तुम्ही काय जो तिथे करते तर हाणायचे तर होय, तुम्हाला सांगायला नाही
आलं का आम्हाला की तो माणूस छोडतोय म्हणून तुम्हाला? अगं मला का माहित, मी ते काम करत होते आणि असं आलं गचकनी, मग असा त्याने हात पकडला, मग दिला ठेवून त्याला मी. अरे त्याला नादी लावायचं ना का दगड पाठी टाकायचा कंबडा म्हणून टाकायचा की नाही मी होतो ना पुढे निसतं पोलीस स्टेशनचं नाही, काय आता त्याला इंगा दाखवलंय ना, आता तो परत जर आला ना त्याला वावरामध्येच गाडते की नाही बघ. अहो पण एवढे बाप लेक नीच कसे काय असू शकतात? मुलगा सुनेला छडतोय तर बाप आईला छडतोय. अरे तुला सांगतो इतक्या बाहेरच्या बाजू बुथाळे ते त्यांना बाहेर पाहायला भेटा ना पाहायला भेटलं त्यांना त्याला बायको भेटा ना आणि तिची बायको पळून जाईल. हो असे वळ सोडलं असंच होणार ना, कोण त्यांच्यासोबत टिकणार आहे तेव्हा? जाऊ दे, आपल्या घरामध्ये उगाच कळलं नको आपण त्या गोष्टीचं भांडणं. चला चला जेवायला, चला दुपारची वेळ झालीये. हा चला झाले ना. आता मारलं ना त्याला, बरं झालं तो बाबा त्याच्या पोराला.